राज्य महाराष्ट्र, तारीख 21 जून 2022. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात फूट. एकनाथ शिंदे आमदारांचा गट घेऊन शिवसेनेतून बाहेर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंना मिळालं पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह. राज्य महाराष्ट्र, तारीख 2 जुलै 2023. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात फूट. अजित पवार आमदारांचा गट घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर. उपमुख्यमंत्री बनून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारमध्ये सामील. अजित पवारांना मिळालं पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह. आणि आता राज्य पश्चिम बंगाल, तारीख 3 जून 2026. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात फूट. वृत्तप्रताप बॅनर्जी आमदारांचा गट घेऊन तृणमूल काँग्रेसमधून बाहेर. 58 जणांच्या आमदार गटाला विधिमंडळाची मंजुरी. पश्चिम बंगालमध्ये शिंदे पॅटर्न. ठाकरेंनंतर दीदींचा नंबर. टीएमसीचे 58 आमदार फुटले. महाराष्ट्रात 2022 आणि 2023 मध्ये जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत घडलं तेच आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससोबत घडलं. पश्चिम बंगालमध्ये शिंदे दादा पॅटर्न पाहायला मिळाला. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या टीएमसी अर्थात तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. 1 जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या वृत्तप्रताप बॅनर्जींची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली 58 आमदारांच्या गटाला विधिमंडळाची मंजुरीही मिळाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वृत्तप्रताप बॅनर्जी टीएमसीचे शिंदे का बनले? त्याचं प्रमुख कारण म्हणजे विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवेळी बनावट स्वाक्षरी प्रकरणावरून पक्षानं वृत्तप्रताप बॅनर्जी आणि संदीपन सहा या 2 आमदारांची पक्षातून केलेली हकालपट्टी. टीएमसी मधून निवडून आलेल्या अनेक नवख्या आमदारांची इच्छा होती की पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी वृत्तप्रताप बॅनर्जी यांची नियुक्ती व्हावी. मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षश्रेष्ठींनी शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. परंतु ममता दीदींचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर वृत्तप्रताप बॅनर्जी आणि संदीपन सहा या 2 आमदारांच्या स्वाक्षऱ्याच नव्हत्या. मात्र प्रस्तावावरील त्यांच्या स्वाक्षऱ्या बनावट आहेत अशी तक्रार नोंदवल्यानंतर या दोघांनाही पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली 1 जून रोजी पक्षातून काढून टाकण्यात आलं. हकालपट्टीनंतर वृत्तप्रताप बॅनर्जी आणि इतर असंतुष्ट आमदारांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं. तब्बल 58 बंडखोर आमदारांनी एकत्र येत ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आणि वृत्तप्रताप बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षाचे नवे नेते अर्थात विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा करून टाकली. या आमदारांनी पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप करत वृत्तप्रताप बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन करून तृणमूल काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावरही दावा ठोकल्याची तयारी सुरू केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीनं 80 जागा जिंकल्या होत्या. आता मात्र पक्षात फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 22 आमदार उरलेत. तृणमूल काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांची रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीचं अध्यक्षपद खुद्द ममता बॅनर्जी भूषवणार होत्या. ही बैठक कोलकाता येथील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला निवडून आलेल्या 80 पैकी फक्त 19 आमदारांनीच हजेरी लावली. 80 पैकी 61 आमदारांनी बैठकीला मारलेली दांडी हीच टीएमसी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चाहूल ठरली. शेवटी तेच घडलं आणि टीएमसी पक्षात बंड झालं. अखेर पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रथिंद्र बोस यांनी वृत्तप्रताप बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील या 58 आमदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिली आणि वृत्तप्रताप बॅनर्जी यांची विधिमंडळ नेतेपदी तर जावेद खान, संदीपन सहा आणि सिउली सहा यांची उपनेतेपदी आणि अक्रूज खान यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह मिळवलं त्याप्रमाणे टीएमसीतून फुटून बाहेर पडलेला हा स्वतंत्र गट
आता पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावर आपला दावा ठोकणार का, अशी चर्चा आता देशाच्या राजकारणात रंगू लागली आहे. ज्या वृत्तप्रताप बॅनर्जीने एकनाथ शिंदे अजित पवारांप्रमाणे बंड करून पश्चिम बंगालमध्ये शिंदेदादा पॅटर्न राबवला आणि ममता बॅनर्जी यांचा TMC पक्ष खिळखिळा करून टाकला, ते आहेत तरी कोण? जाता जाता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोण आहेत वृत्तप्रताप बॅनर्जी? पश्चिम बंगालमधील उलुबेरिया पूर्वा विधानसभेचे आमदार, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा खासदार. आम्ही जेव्हा निकालानंतर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला अभिषेक बॅनर्जींच्या कामगिरीसाठी उभं राहून वंदन करण्यास सांगितलं गेलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका. एकूणच काय तर वृत्तप्रताप बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील TMC पक्षाचे शिंदे ठरले. त्यांनी राबवलेल्या या शिंदे पॅटर्नमुळे ममता दिदींना मात्र मोठा धक्का बसला. ममता बॅनर्जींची आताची अवस्था म्हणजे 15 वर्षांची सत्ता तर गेलीच, पण पक्षचिन्हावर निवडून आलेले 58 आमदारही हातचे गेले. आता दिदींपुढे सर्वात मोठं आव्हान म्हणजे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह वाचवणं. बाकी काय? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.